थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते। या निमित्तानं आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीदिनी झालेल्या या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, शंभूराज देसाई हे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नाचियार यांना जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे। या दोन्ही महिलांनी करुणा आणि धाडस याच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा दिली असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। आपल्या देशाप्रती योगदान अमूल्य आहे। नुकत्याच प्रसारित झालेल्या मन की बातमध्ये आपण या दोन्ही महान स्त्रियांना आदरांजली अर्पण केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही आदरांजली अर्पण केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत मंत्रालयात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं काम करत असून याचं श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जातं असं त्यांनी सांगितलं।